हॅलो फ्रेंड्स, आपलं शोभास किचनमध्ये खूप खूप स्वागत। आज मी बनवते राजमा। त्यासाठी हे घेतल्यात मी छोटे छोटे 6 कांदे घेतल्यात, एक टोमॅटो मी भाजून साल काढून घेतलेले आहे। आता हे मी कांदा चिरून घेते, तवा तापायला ठेवते। कांदा आपण हे चिरून घेऊ आता। कांदा चौकोनी चिरा किंवा उभा चिरा चालतो, आपल्याला पेस्टच करून घालायची त्या कांद्याची। आणि आज फक्त तिखट मिठाचा मी राजमा करून दाखवणार आहे। ते राजमा अप्रतिम होतो। मी पहिला एकदा बनवून घेतला होता, सर्वांना फार आवडला तो। त्यामुळे मी आता त्याचप्रमाणे मी कांदा चिरून घेते। कांदा आता चिरून घेतलाय, आपण तेल टाकून घेऊ। कांदा परतायला घालू। कांदा आता कांदा परतताना आपण थोडं मीठ घालून घेऊ। आणि आता हे चांगला गुलाबी होऊन घेऊ, कांदा करून घेऊ। कांदा आता परतत आलेला आहे, आपल्याला जास्त काही ब्राऊन नाही करायचा। अजून टोमॅटो बरोबर थोडा वेळ टोमॅटो बरोबर परतून घ्यायचा कांदा। आता हे चांगलं परतून घेऊ। टोमॅटो टाकले, थोडं आता परतून घेतले आपण। आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार। ते गरम पाणी ठेवले मी इकडं करायला, ते गरम पाणी मी याच्यात थोडंसं घालून घेते। आता आपण हे चांगलं पाण्यात शिजून घेऊ, पूर्ण ड्राय करून घेऊ पाण्यात शिजून कांदा आणि टोमॅटोच्या कांद्यामध्ये सगळं पाणी संपत आले। आता याचा आपण चांगलं थंड करून घ्यायचं आणि पेस्ट करून घ्यायची। आता गॅस बंद करते, थंड करून घेते। थंड झाले आपल्याला पेस्ट तयार करायची। हे आता आपण ताटामध्ये काढून घेऊ, तव्यात काही लवकर थंड नाही होणार। ते थंड करायला तव्यात ताटात ठेवू। आता हे वाटण थंड झाले, आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटण घेऊ। कढई आता आपण तापायला ठेवू। हे आपलं वाटण वाटून झाले, याच्यात तेल घालून घेऊ। थोडं तेल तापलं का फोडणी द्यायची। तेल आता चांगलं तापले, आपण याच्यात मोहरी घालून घेऊ। नंतर हे आपण वाटण घालून घेऊ वाटेलं। तेल जास्त तापले, जास्त खमंग फोडणी बसली मोहरीची। आता त्याच्यामध्ये आपण कोरडे साहित्य टाकून घेऊ। जिरे पावडर,
हिंग, मी हिंग वरून टाकते मसाला परतताना. मिक्स करून घ्यायचं. नंतर याच्यात 1.5 चमचा धने पावडर, धने जिऱ्याची पावडर आहे, ते चांगलं मिक्स करून घ्यायचं. गॅस थोडासा वाढवायचा. ते चांगलं मिक्स करायचं. नंतर हळद आणि याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. याच्यात थोडंसं मिरची पावडर टाकली. आता नंतर काश्मीरी मिरची पावडर. थोडक्यात साहित्यात आहे. ज्या लोकांना मसाले नाही खायचे, गरम मसाले जास्त खायचे नाही, त्याच लोकांसाठी खूप छान भाजी आहे आणि अप्रतिम होती ही भाजी. अशी करून पहा. ज्यांना मसाले खायचा त्रास होतो, ज्यांना मसाले चालत नाही, त्या व्यक्तीसाठी खूप सुंदर भाजी आहे आणि अतिशय चविष्ट लागते. ज्यांना जास्त शेंगदाणे खोबरं चालत नाही, त्या लोकांसाठी खूप सुंदर भाजी होती. त्याची अप्रतिम लागते खायला. आणि हे आहे राजमा. तो मी 2 पाण्यानं धुवून घेतलाय. शेंगा आणल्या होत्या, ओला राजमा आहे. आता याची भाजी आपण करून घेऊ. आता हे राजमा या मसाल्यात थोडा वेळ परतून घ्यायचा. आपण कांद्यात मीठ टाकलेलं आहे पहिले कांदा परतताना. आता जेवढं पाहिजे तेवढंच टाकायचं. पहिले मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे त्याचा विचार करा. पहिला मीठ आहे, नाहीतर खारट व्हायला नको. त्यामुळे सांभाळून मीठ घाला. परत दुसरंच घालताल त्यावेळी. चांगला परतून घ्यायचा. हे आता वाटण ताटातलं पाणी आहे, मिक्सरचं भांडं धुतलेलं वाटणाचं, आणि ते आता आपण ह्याच्यात घालून घेऊ. आता हे चांगलं परतून घ्यायचं. हे इकडे मी गरम पाणी करायला ठेवलेलं होतं. आता हे गरम पाणी आपण याच्यामध्ये घालून घेऊ. आणि थोडंसं मीठ घालून घेते. मीठ पहिलं पण घातलेलं आहे, त्यामुळं जपून मीठ घाला. आता हे गरम पाणी टाकते. त्याच्यात आपण गरम पाणी घालून घेतो. चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे पण वाटणाचंच पाणी, हे पण याच्यात घालून घेऊन थोडंसं गरम पाणी टाकू आपण याच्यात. हे थंड पाणी ताटातलं, त्यामुळे हे पण पाणी घालायचं. आता हे आपण वरतून एवढी कस्तुरी मेथी घालून घेऊ.
आता ही गॅस मी फास्ट केलाय. आता ही भाजी आपण चांगली शिजून घेऊ. आता उकळी आलेली आहे भाजीला. एक आता 10-15-20 मिनिटात शिजून घेऊ भाजी. आता हे शिजून घेऊ. आता पहा कशी उकळी आली भाजीला छानपैकी. हे आता 15-20 मिनटं झाले. आपली भाजी छान शिजली. ग्रेव्ही पण छान झाली. पाणी भरपूर आटून गेलेलं आहे आता याच्यातलं. मी दाखवते शिजली का काय भाजी. अशी छान शिजली भाजी. आता मी तुम्हाला याच्यानंतर पुढची रेसिपी साधी आणि सिंपल दाखवते. छान झाली भाजी अशी. भाजी खाली काढून ठेवते साईडला. आता मी पुढची भाजी करून दाखव. पावसाळ्याची थंडीची जे लोक जास्त काकडी खातात त्यांना सर्दीचा जो प्रॉब्लेम असतो त्या लोकांनी काकडी शिजून खायची. एक कोशिंबीरचा प्रकार समजा किंवा भाजीचा प्रकार समजा. याच्यामध्ये मी टाकली आता मोहरी, तेल टाकलं होतं मी, नंतर हिरवी मिरची, काकडी धुवून टाकून घेतली होती मी. आता याच्यात हे जिरा पावडर, थोडासा हिंग आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आपण. थोडीशी हळद. भाजी म्हणून पण खूप छान उपयोग होतो त्याचा खायला. खूप चवदार लागते भाजी. भाजीचा म्हणून उपयोग करा किंवा कोशिंबीर म्हणून उपयोग करा. पण ज्यांना खास सर्दी होती त्यांच्यासाठी ही टीप खूप महत्त्वाची आहे. त्यांनी अशी करून किती काकडी खाली तर त्यांना सर्दी वगैरे होणार नाही. काहींना जास्त सर्दीचा प्रॉब्लेम असतो ते लोकांना काकडी खाण्याची जास्त अजून सर्दीचा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे शिजवून खा. आणि जास्त काही शिजवायला नाही लागत. त्याच्यात आता झाली थोडक्या साहित्यात भाजी. याच्यात थोडा 2-3 चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घेतलं. बस थोडं मीठ घालायचं. थोडं मीठ घालून घेतलं आणि याच्यात आता थोडंसं पाणी घालून घ्यायचं. थोडं पाणी घालून घ्यायचं. अगदी 1 मिनिटात ही भाजी पूर्ण सुकी करून घेता येते आपल्याला. एवढं पाणी सोकून घ्यायचं. भाजी तयार. बघा आता आपली काकडीची भाजी होत आहे. कशी वाटते करून पहा, टेस्ट करा आणि कशी लागली चवेला ते कमेंटमध्ये मला सांगा. तुम्ही कुठून बोलताय, काय कुठल्या शहरातून, कुठल्या खेड्यातून किंवा कुठल्या जिल्ह्यातून बोलताय ते मला सांगा. आणि मी आता तुम्हाला ताट करून दाखवते. मी आता पूर्ण ताट बनवते जेवणाचं. गॅस बंद केला मी.
आणि राजम्याची भाजी. वा, कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये मला सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्व फ्रेंड्स लोकांनी सगळ्यांना माझा व्हिडिओ शेअर करा. बाय, थँक्यू.